नमस्कार. नीलम टॉक शो मध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून प्रेमपूर्वक मनपूर्वक स्वागत करते. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शो मध्ये मनापासून स्वागत. निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजयसिंह राजपूत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजयसिंह राजपूत. आजच्या नीलम टॉक शोमध्ये आपण पाहणार आहोत बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या कार्याची ओळख करून देणारी विशेष मुलाखत. अदिती स्वामी, साताऱ्याची यंग गोल्डन लेडी. भारताच्या खेळ परंपरेत तिरंदाजी या खेळाला एक वेगळेच महत्त्व. पूर्वीच्या काळी तिरंदाजी ही युद्ध कौशल्याचा एक भाग होती आणि आजच्या काळात तो एक खेळ म्हणून आपले स्थान टिकवून आहे. याच खेळात सध्या चर्चिले जात असलेले एक नाव म्हणजे अदिती स्वामी. अत्यंत प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्काराला अवघ्या 17व्या वर्षी गवसणी घालण्याची किमया या यंग गोल्डन लेडीने करून दाखवली. भारताची ही अव्वल तिरंदाज. तिचे नाव सध्या देशाची नवी गुणवत्ता म्हणून घेतले जाते. आपल्या रांगड्या मातीतल्या पोरीनं जगात भारताचा झेंडा उंचावत ठेवणे ही प्रत्येकासाठी अभिमानास्पद बाब. हे इप्सित साध्य करताना आदितीने जो संघर्ष केलाय तो नक्कीच लाजवाब आहे. आदिती हे सातारा तालुक्यातील शेरेवाडीचं क्रीडारत्न. वडील गोपीचंद स्वामी हे शिक्षक तर आई शैला या ग्रामसेविका. आदितीचा जन्म महाबळेश्वर तालुक्यातील घोडे पारुडचा. अचूक नेम साधण्यासाठी तिनं जीवाचं रान केलं. तिने आत्तापर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, खेलो इंडिया, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाची चुणूक दाखवून विविध पदकांना गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या इतर विविध स्पर्धा, अमुक युथ गेम्स, तमुक फॉरेन ॲडव्हान्स, ठमुक स्टेज अशा या ना त्या स्पर्धेत ती सतत उत्तम कामगिरीची पराकाष्ठा करू लागली. डोक्यात सतत खेळाचा, अभ्यासाचा, स्वतःच्या चुका सुधारण्याचा विचार. त्यापायी वैयक्तिक मौजमजेवर, कुटुंबासोबतच्या वेळेवर तिने पाणी सोडलंय. आदिती लहानपणापासूनच तब्येतीने किरकोळ असल्याने तिला शारीरिक मेहनतीने खेळ तितकेसे रुचले नाही. मात्र तिरंदाजीला एकाग्रता महत्त्वाची असल्याने तिने या खेळाची निवड केली. आदिती प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्याकडून अगदी निश्चयाने घेत असलेले प्रशिक्षण पाहून तिची या खेळाप्रती असणारी निष्ठा समजली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती दीपिका कुमारी आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अभिषेक वर्मा या तिरंदाजीतील भारताच्या यशस्वी खेळाडूंचे व्हिडिओ दाखवून तिला प्रोत्साहित केले. प्रशिक्षक प्रवीण सावंत व सहाय्यक प्रशिक्षक शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन तिच्यासाठी लाख मोलाचे ठरले. आदितीने आता तिरंदाजीमध्ये बरेच प्रावीण्य मिळवले होते. लिमेरिक आयलँड येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत आदितीनं जगाच्या नकाशावर एक नवा इतिहास लिहिला होता. त्यामुळे जगभरात भारतासह महाराष्ट्राचे नाव आदितीच्या कामगिरीमुळे उंचावले होते. हा सुवर्ण क्षण सातारवासियांसाठी खूप मोठा होता. झुंजायचं, झगडायचं, हरलो तर काय हा विचार डोक्यात येऊ न देता लढायचं. आदिती लढली आणि जिंकलीही. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेतील तिच्या कांस्य पदकाचेही अप्रूप वाटलं. आता अर्जुन पुरस्कार मिळून यंग इंडियाच्या यंग लेडीने देशाचे नाव क्रीडा क्षेत्राच्या क्षितिजावर आणखी उंचावर नेण्याचे शिवधनुष्यच उचलले. तिला सातारा जिल्ह्यावासियांसह देशातील तमाम क्रीडाप्रेमींचे पाठबळ मिळते. आदिती यशाची आणखी उत्तुंग शिखरे पादाक्रांत करेल असा विश्वासही त्यांना व्यक्त होत आहे.
राजकीय यश आनंद घेऊन येऊ. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज जरी नवीन वर्षाचं आपलं नवीन वर्ष सुरू होत असेल गुढीपाडव्याने, पण खरे आमची गुढी उभारली अदिती स्वामी. म्हणजे ज्यावेळेस अर्जुन पुरस्कार मिळाला त्यावेळेस आमच्या पूर्ण सातारा जिल्ह्यात गुढी उभारली. आणि एवढं ज्यावेळेस आनंद होतो, काहीतरी आनंदाचा क्षण असतो, त्यावेळेस गुढी एक प्रतीक आहे की आनंद व्यक्त करण्याचा की आपण उभी करतो. अशी आमची सातारची गोल्डन कन्या. ही छोट्या वयात एवढं तिने एवढी मोठी कीर्ती सोपं नाहीये, खरंच सोपं नाहीये. आणि तिला समर्थ साथ देणारे तिचे सर तुमच्याबद्दल सांगा आधी की तुमची सुरुवात कशी झाली. म्हणजे हे सरांपासून का की कारण गुरु खूप महत्वाचे असतात, आपल्या आयुष्याला मार्ग दाखवणारे. म्हणून गुरुंच पहिल्यांदा आपण सुरुवात करूया. सर सांगा तुमची सुरुवात कशी झाली. मॅडम, मी पहिल्यांदा राष्ट्रीय खेळाडू धनुर्विद्या खेळायचो. वाई या ठिकाणी चंद्रकांत बिसे सर माझे गुरु. आणि सुरुवात करत असताना मग हळूहळू खेळामध्ये प्रावीण्य मिळवत गेलो. सुहास हॉस्पिटल सातारा या ठिकाणी वॉर्डबॉय म्हणून काम करत होतो. आणि सायंकाळी रात्रीच्या वेळामध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करताना दिवसभर आर्चरीचा सराव करायचा. अशी आमची सुरुवात. आणि आज ही सुरुवात कुठंतरी अर्जुन अवॉर्डपर्यंत आलेली आहे. आणि खरंच प्राऊड फील होतं आहे की सातारा शहरामध्ये आज गुढीपाडव्यानिमित्त आज तुम्ही हे जे हा प्रोजेक्ट हाती घेतला आहे, खरंच चांगलं आहे. ह्यामुळे नवीन खेळाडूंना खूप चालना मिळणार आहे. आणि त्यानंतर बऱ्याच जे खेळाडू आहेत उद्योन्मुख, जे आत्ताच आर्चरीची सुरुवात केली, खेळाची सुरुवात केली, तर त्यांना नक्कीच याचा खूप मोठा फायदा होणार आहे. सध्या मी सातारा पोलीस दलामध्ये आहे. नोकरी करत जो मोकळा वेळ मिळतो त्यातून त्या वेळाचा कुठेतरी उपयोग झाला पाहिजे हा विचार ठेवून जेवढा काय देता येईल तेवढं मुलांना मी देते. माझी मिसेस सायली आत्ता सध्या अकॅडमीचा पूर्ण कारभार सांभाळते. त्यासोबत सुजित शेडगे सर. आणि खरंच म्हणजे सुरुवातीलाच नाव इथच्या व्यक्तीचं घेऊ वाटतं, कारण हे जागा जर नसती तर आज अर्जुन अवॉर्ड पण नसता. माझा मित्र मी ज्या हॉस्पिटलला वॉर्डबॉय म्हणून काम करतो त्याच ठिकाणी त्याचं महेंद्र दादा त्या व्यक्तीचं नाव आहे. त्या दादाचं मेडिकल होतं. प्रवीण धडपडतोय, प्रवीण प्रॅक्टिस करतोय, कुठेतरी काहीतरी वेगळं पण करतोय. म्हणून माझी आणि त्याची खूप पहिलीपासून मैत्री. त्यातूनच आज त्याचं स्वतःचं ऊसाचं शेत त्यानं धनुर्विद्या खेळासाठी आपल्या अकॅडमीला दिलं. आणि त्या अकॅडमीतून 2 अर्जुन अवॉर्ड आपल्या साताऱ्याला मिळाले. खरंच प्राऊड फील आहे. असेच महेंद्र दादा सगळ्यांना मिळो आणि असेच खेळाडू माझ्यासारख्या असंख्य कोचेसला मिळो अशी मी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. यंग इंडियाच्या यंग लेडी आदिती म्हणजे शिवधनुष्य असा तुम्ही पेरला आहे की ऐतिहासिक सातारा, आमचा अगदी ऐतिहासिक आम्ही प्रत्येक वेळेस बोलत असतो. त्या ऐतिहासिक सातारा म्हणजे काहीतरी आमच्या मातीतच असेल की हे आर्चरी. त्यावेळेस ज्यावेळेस काळी तिरंदाजी ही युद्ध कौशल्याचा भाग होता, पण आता तो खेळाचा एक भाग बनलेला आहे. कसं म्हणजे सुरुवात कशी झाली आदिती. सुरुवात म्हणजे मी जेव्हा 9 वर्षाची होते 2016मध्ये, तेव्हा मी अभ्यासात हुशार होते. पण माझ्या वडिलांना वाटलं की मी अभ्यासासोबत कोणता तरी खेळही खेळायला पाहिजे जेणेकरून माझं थोडं शारीरिक कौशल्य वाढेल. आणि तेव्हा मग त्यांनी मला जे साताऱ्यामधलं शाहू स्टेडियम आहे ते दाखवलं. तिथे बरेचसे खेळ चालू होते. म्हणजे स्विमिंग सुरू होता, व्हॉलीबॉल सुरू होता, बास्केटबॉल सुरू होता. आणि तिथेच एका बोळामध्ये प्रवीण सावंत सरांची आर्चरीची अकॅडमी होती. तेव्हा मी जेव्हा ते इक्विपमेंट बघितला, आर्चरीचा खेळ बघितला, तेव्हा मला बघता क्षणी त्याच्यामध्ये एकदम इंटरेस्ट आला. आणि ते जे इक्विपमेंट होतं ते दिसायलाही एवढं सुंदर होतं की म्हणजे मला त्याच वेळी तो गेम जॉईन करावा असं वाटला. मग मी सुरुवातीला तो ट्राय केला एकदा. आणि ट्राय केल्यानंतर मी म्हटलं माझ्या वडिलांना की मी हाच गेम सुरू करेल. आणि मी तेव्हापासून हा आर्चरी या गेमाचा एक भाग झाले. आणि 2016पासून ते 2018पर्यंत माझा काहीच रिझल्ट नव्हता. म्हणजे मी जिल्ह्याला जायचे आणि माझा पराभव व्हायचा. नेहमी मी 4थ्या किंवा 5व्या नंबरला माघारी यायचे. त्यानंतर सरांनी मला असं सांगितलं, प्रवीण सावंत सरांनी, की तुझा जो धनुष्य आहे तो थोडासा अपग्रेड कर. मग तेव्हाच माझ्या वडिलांनी लोन वगैरे घेऊन तो 3 लाखाचा असतो धनुष्य, तेव्हा मग तो मला दिला. आणि त्याच वर्षी माझी स्कूल नॅशनल ज्या होत्या अंडर 14च्या त्याच्यासाठी निवड झाली. आणि त्याच वर्षी माझं अंडर 14 स्कूल नॅशनलमध्ये सिल्वर मेडल आलं. आणि तेव्हापासून माझा आर्चरीचा खरा प्रवास हा सुरू झाला.
आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं आणि पण लॉकडाऊनमध्ये जे सगळे थांबले होते, पण आमचे दृष्टी आर्चरी अकॅडमी आणि आम्ही थांबलो नव्हतो आर्चर, कारण की सरांनी प्रत्येकाच्या घरी सर्वांना टार्गेट बॉक्स पुरवले होते आणि दररोज व्हिडिओ कॉलवरून जे काही शूटिंगमध्ये चुका असतील किंवा काही गायडन्स होता तो सर आम्हाला रोज सांगायचे. त्यामुळे जसं लॉकडाऊन संपलं तसं ज्या कॉम्पिटिशन आला त्यामध्ये दृष्टी आर्चरी अकॅडमीच्या प्लेयर्सनी बाजी मारली. असा हा प्रवास आदितीचा सुरू झाला आणि एक एक यशाची पायरी ती चढत चढत गेली. कसं वाटतं, म्हणजे मी माझ्या भारतासाठी, माझ्या देशासाठी तो एक अभिमान की मी करू शकले, त्याच्यानंतरचं परत काय होती तुझी प्रतिक्रिया? खूप छान मुवमेंट असते जेव्हा आपल्यावरती पूर्ण भारताचं लक्ष असतं आणि आपल्यावरती ती जबाबदारी असते की आपल्याला भारताचं नाव उंचवायचं आहे. आणि खरंच एवढ्या मोठ्या पातळीवर गेल्यावर, खेळल्यावर आणि मेडल जिंकल्यावर जो प्राऊड फील होतं, जे भारतातील आपले सगळे नागरिक शुभेच्छा देतात, साताऱ्यातील सगळेजण शुभेच्छा देतात, त्याच्यासारखा मौल्यवान क्षण असूच शकत नाही. खरंच आहे, तुझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता की असेच अविस्मरणीय क्षण पुढे पुढे तुझ्या आयुष्यात यावं आणि आमच्या साताऱ्याचं म्हणजे अभिमान आहे, साताऱ्याला अभिमान आहे आदितीचा. खूप छान. आणि पुढच्या प्रवासासाठी तुझ्या एक 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 यशा वादाक्रांत कर आणि तुला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा. आदितीने यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली. आदितीचे वडील आहे सर, तुम्ही काय सांगताय? गोपीचंद स्वामी, तुमचं नीलम टॉक शोमध्ये मनापासून स्वागत करते. आणि खरंच मला एवढा अभिमान वाटतोय की हे अगदी तो क्षण म्हणजे कोणत्याही आई वडिलांना ते एक नशीबच लागतं, ते सहज कोणाच्याही नशिबात तर नसतं तो क्षण की देशासाठी. आणि एवढे मोठे मोठे पुरस्कारने आतापर्यंत ती एक 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 पायरी चढत गेली. ते कसं प्राऊड, म्हणजे कसं ते वाटतंय तुम्हाला, कसं वाटलं? नमस्कार, मी गोपीचंद स्वामी, आदिती स्वामीचा वडील. खरं तर मला अभिमान वाटतोय की आदितीसारखी मुलगी माझ्या म्हणजे तिचा वडील म्हणून मी सगळीकडे आज ओळखलं जातोय. तिची सुरुवात खेळाची ज्यावेळी झाली त्यावेळेस मला कल्पनाही नव्हती की ती इतक्या उंचीपर्यंत हे यश मिळवू शकेल. त्यासाठी तिने जे घेतलेले कष्ट होते, तिच्या प्रशिक्षणार्थांनी तिच्यावर ठेवलेला विश्वास होता, त्याचबरोबर संपूर्ण जे तिच्यासाठी सहकार्य करणारे जे लोक होते त्या सर्वांचं या यशामध्ये खूप मोठा वाटा आहे. आदितीनं आत्तापर्यंत जे मिळवलेले यश आहे ते आम्हा सर्वांसाठी, कुटुंबियासाठी, सातारा जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा अभिमानास्पद आहे असं मला या ठिकाणी वाटतं. कसं वाटलं म्हणजे आदिती म्हणजे छोट्या गावातून आलेलं ना सुरुवात? आधी तुम्ही? माझं गाव शेरेवाडी, तर साताऱ्यापासून जवळच एक 10-12 किलोमीटर अंतरावरती शेरेवाडी नावाचं गाव आहे. ते माझं मूळ गाव. आदितीनं सुद्धा सुरुवातीचं शिक्षण त्याच गावामध्ये केलं, प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. आणि नंतर मग मला माझ्या नोकरीच्या निमित्ताने आणि तिच्या प्रशिक्षणाच्या निमित्तानं साताऱ्यामध्ये येऊन स्थायिक व्हावं लागलं. आणि आम्ही मग त्या ठिकाणी आल्यानंतर साताऱ्यामधून आदिती दररोज घरून ग्राउंडवर येणं आणि ग्राउंडवरचं दररोजचं तिचं काय असेल ते प्रशिक्षण पूर्ण करून घरी जाणं, हा आमचा दररोजचा प्रवास सुरू असायचा. कष्ट म्हणजे कसं आहे ना, आदिती दिसते की आदितीने पुरस्कार स्वीकारले, देशासाठी मोठं म्हणजे अभिमानाचं काम केले, पण त्याच्यामागे सगळ्यात घरात त्यांची साथ असते, गुरूंची त्यांची साथ असते. जसं सर बोलले की हे सोपं नव्हतं, म्हणजे तिला ते घेऊन देणं म्हणजे सगळं तिथून एक तुमच्यासाठी ते सगळं चॅलेंज होतं. म्हणजे आदितीसाठी पण ते सगळं ग्रामीण भागातून येऊन हे सगळं शिकणं हे खरंच सोपं नव्हतं. आणि ती चिकाटी, मेहनत, कष्ट, म्हणजे ते किती पेशन्स लागत असतील. आदिती कसं प्रॅक्टिस करताना कसं, किती त्रास होतो, काय होतं, कसं वाटतं? प्रॅक्टिस करताना भरपूर त्रास होतो. म्हणजे आता उन्हाळा सुरू आहे, आम्हाला पूर्ण दिवस उन्हामध्ये प्रॅक्टिस करावं लागतं. त्यासोबत जेव्हा पावसाळा येतो तेव्हा पावसातही न थांबता आम्हाला आमचा जो सराव असतो तो चालू ठेवायचा असतो. आणि त्यासोबत जे आमचे स्पर्धा असतात त्यामध्येही देखील खूप म्हणजे कंडिशन्स राहतात की कधी कधी वारं येतं, कधी पाऊस येतो, तुफान येतं, तरी पण आम्ही थांबू नाही शकत. आम्हाला आमचा परफॉर्मन्स म्हणजे जो खेळ आहे तो सुरूच ठेवावा लागतो. तेव्हा कुठे यश येणं जातं असं सहज नाही, कुठे हो ना, सहज सोपं नाहीये यश मिळणं. पण अगदी 12 उन्हात ह्या मुली सगळ्या प्रॅक्टिस करताय, म्हणजे हे सोपं नाही. एवढं रखरखीत ऊन आहे की घराच्या बाहेर पडायला नको वाटते. आणि अशा ह्याच्यात कसलीही उन्हाची पर्वा न करता म्हणजे खरंच रखरखत्या उन्हात तापत तिथपर्यंत पोहोचलेली आदिती सगळ्यांसाठी आदर्श आहे.
आणि सोपं नाही आहे हे यश, खरंच सोपं नाही आहे. हे उचलत देखील नाही आहे. मी आत्ता बघतेय ना, आणि एका हातात उचलायचं ते म्हणतात हे सगळ्यात हलकं आहे, तरी मला हे उचलत नाही आहे. म्हणजे खरंच यांची जिद्द, मेहनत, कष्ट, त्याशिवाय हे फळ मिळणंच शक्य नाही. अगदी असं खरंच इथं आल्यावर समजते, जवळून बघितल्यावर. डोंगर कपारीतील शेरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे गिरवलेली आदिती नंतर सातारच्या बापूसाहेब चिपळूणकर शाळेत 7वी पर्यंत शिकली. पुढे अनंत इंग्लिश स्कूलमध्ये 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. यावेळी क्रीडा शिक्षक जितेंद्र देवकर यांनी तिला प्रोत्साहित केले. आदितीची जेव्हा 10वीची बोर्ड परीक्षा होती तेव्हा एशिया कप स्पर्धेसाठी तिला थायलंडला जावं लागलं. त्यामुळे ही बोर्डाची परीक्षा तिला देता आली नाही. परत आल्यानंतर तिने पुन्हा ही परीक्षा दिली आणि अवघ्या महिनाभराचा अभ्यास करून 10वीत तिने 77% गुण मिळवून येथेही अचूक वेध साधलाच. ती आता साताऱ्यातील LBS कॉलेजमध्ये 12वी सायन्सचं शिक्षण घेत. अर्जुन पुरस्काराने आदितीची सुवर्णगाथा आणखीन झळाळली. आदिती ही बालपणापासून जिद्दी, मेहनती आणि मनस्वी होती. एकाग्रता, संगम हे तिचे खास गुणविशेष. त्यामुळेच ती नक्कीच यश कवेत घेणार याची खात्री होती. आदितीने कष्ट घेऊन आता ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून भारताची शान वाढवावी अशी इच्छा. या सर्वांचे गुरु प्रवीण सावंत सर आणि ही त्यांची छोटीशी कन्या. ओके नाही म्हणजे किती वय, 7व्या वर्षापासून सरळ, अजून छोटं नाही, सगळ्यात छोटी की सर सर्वांना शिकवतात. तर या दोघांबद्दल सर काय सांगणार? आदिती तर काय आपल्या साताऱ्याचं काय म्हणतात ना, आम्ही सातारकर नेहमी इतिहास घडवतो, तसं आदितीने आपल्या साताऱ्याचा इतिहासात आम्ही रचतो, घडवतो तसा एक इतिहास ती साताऱ्यात म्हणजे एक मानाचा तुरा शिरपेचा रोवलेला आहे. आणि खूप अभिमानाची गोष्ट होती आदितीची. म्हणजे ज्यावेळेस तिला टीव्हीवर आपण बघत होतो असं प्राऊड फील होत होतं की प्रत्येक सातारकरांना वाटत होते की माझी कन्या आहे, माझी कन्या आज तिथे आणि हा पुरस्कार स्वीकारतीये. म्हणजे ते आता मी सांगताना पण माझ्या अंगावर काटा आलाय की प्रत्येक आई वडिलांचं एक स्वप्न असतं की असं येऊन माझ्या मुलांनी आयुष्यात काहीतरी घडावं, आणि ते घडलं. ते आदितीने ते घडवून दाखवलं. आदितीशी तर आपण नंतर बोलणारच आहोत. तर सर या दोघांबद्दल पण आधी सांगा. तसं सांगायला गेलं तर आदितीपेक्षा अकॅडमीचा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश आहे. प्रथमेश फुगे याचं पूर्ण नाव प्रथमेश भालचंद्र फुगे, पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी तो आलेला होता. सातारामध्ये असा पहिला खेळाडू आहे हा की माझ्यावर आणि आपल्या साताऱ्याच्या धनुर्विद्यावर बाहेरच्या जिल्ह्यातील एका व्यक्तीचा विश्वास आला असेल तर तो प्रथमेश आहे. आणि त्याचे वडील नाना आहे. खरंच म्हणजे प्राऊड फील आहे प्रथमेशचं. आता देखील या वर्षीच्या ज्या इंटरनॅशनल ट्रायल्सच्या झाल्या त्यामध्ये मागील वर्षात त्याला काहीच नव्हते अचिव्हमेंट मिळाले, पण त्यानं खूप मेहनत केली 1 वर्ष आणि त्या मेहनतीचं फळ असं मिळाले. या वर्षात भारतीय टीमचा जो संघ निवडला गेला त्या संघ 3 ट्रायल झाले मॅडम. त्यामध्ये कलकत्ता, पुणे आणि लास्ट सोनीपत हरियाणा. तर ह्यामध्ये 3 ट्रायलमध्ये पहिल्या नंबरनं सिलेक्ट होणारा आपला खेळाडू आहे. त्यामुळं प्रथमेश तोंड भरून कौतुक. त्याला खरंच आपल्या अकॅडमीकडून त्याला शुभेच्छा. कारण ह्या वर्षी वर्ल्ड कप्स आहेत, तर त्या वर्ल्ड कपला येणार आता चायना शांघाईला आहे वर्ल्ड कप, त्यानंतर कोरियाला आहे. असे वर्ल्ड कपमध्ये आपल्या अकॅडमीचं, आपल्या साताऱ्याचं आणि तो स्वतः खूप मनापासून खेळ खेळावा आणि त्याचा सर्वोत्तम खेळ तिथे निघावा. त्यासोबत आता आपल्या प्लेटमध्ये मधुरा धामणगावकर अशी खेळाडू आहे. ती देखील युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळलेली खेळाडू आहे. सध्या ती साताऱ्यामध्ये सराव करते. पण ह्याच्या अगोदर पवन तांबट म्हणजे आमचे मित्र आहेत अमरावतीचे, त्यांची ही विद्यार्थिनी सध्या सोनीपत हरियाणा या ठिकाणी NCOमध्ये सराव करते. पण त्या ठिकाणी एवढं सराव म्हणावासा होत नसल्यामुळं ह्या मुलांसोबत सराव व्हावा. आपल्या आदिती आहे, ओजेस आहे, प्रथमेश आहे, अशा आंतरराष्ट्रीय खेळाडू सराव करतात. ह्या खेळाडूंमध्ये सराव व्हावा या उद्देशाने ते सराव करते आणि खूप चांगल्या पद्धतीने सराव चालू आहे तिचा. आता येणाऱ्या वर्षभरात 2 वर्षामध्ये अजूनही एक आपल्या साताऱ्यासाठी पण एक अभिमानाची गोष्ट होईल. जसं ओजेस नागपूरहून येऊन इथं विश्व चॅम्पियन झाला, अर्जुन अवॉर्ड झाला, तर आता थोड्या दिवसात मधुराच्या रूपात आपल्याला ते पाहावयास मिळावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि गुढीपाडव्यानिमित्त जे आपण जो खरंच छान उपक्रम राबवत आहे
असाच उपक्रम कायम राबवावा अशा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. हे खरंच सरांचं कौतुक करायला पाहिजे की एवढे विद्यार्थी घडवत आहेत, म्हणजे हे सोपं नाही आहे. खूप छान वाटलं, म्हणजे सर इथं भेट दिल्यावर सगळ्या मुलांचं पाहिल्यावर, तुमचं इथलं कामकाज पाहिल्यावर किती प्राऊड फील होते की आपल्या साताऱ्यात म्हणजे सगळे तुमच्या बोलण्यात आलं मग अशी की बरेच लांब कुठून मुलं येतात आपल्याकडे. मुलं आता सध्या महाराष्ट्रातून संपूर्ण जिल्ह्यामधून येत आहेत, बाहेरच्या देशामधून पण इन्क्वायरी आहेत आता, त्यानंतर बाहेरच्या राज्यांमधून पण आता येणार आहेत मुलं ह्या उन्हाळ्यामध्ये. त्यामुळे ठीक आहे, आता रिझल्ट आहे, करूया चांगलं. आणि साताऱ्यासाठी पण चांगली गोष्ट आहे की आज साताऱ्यातील लोक करिअर करण्यासाठी काय ट्रेनिंग घेण्यासाठी बाहेर जायचे, पण आज धनुर्विद्यामुळं किंवा ह्याच्यामुळे आज साताऱ्यामध्ये बाहेरून मुलं येतात, त्यामुळे प्राऊडची गोष्ट आहे. खूप छान. सरांबद्दल काय सांगता तुम्ही? प्रवीण सर यांच्याकडे मी 5 वर्ष आधी आलो होतो. 5 वर्ष आधी एक स्कूल नॅशनल झाली होती छत्तीसगडमध्ये, तिथं आमची भेट झाली. मग त्यानंतर माझ्या वडिलांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मला इथं साताऱ्यात पाठवलं. तर मग गेले 5 वर्ष मी सरांकडेच सराव करत आहे. तर मग सरांची जी मुलांसाठी धडपड आहे ती आम्ही पाहिलेली आहे, जी माझ्यासाठी धडपड केली सरांनी ती पण पाहिलेली आहे. तर मी आता जे काय आहे ते माझ्या आईवडिलांनंतर सरांमुळेच आहे असं मला म्हणायचं. खूप महत्व असतं. प्रवीण सावंत सरांसारखे गुरु भेटले त्यामुळे तुम्ही अगदी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलाय असं म्हणायला पाहिजे. नाही मॅम, म्हणजे माझा आम्ही माध्यम असतो, खरं माध्यम असताना त्यांच्या आईवडिलांचा आणि त्यांच्या कष्टाची जोड, म्हणजे कष्टाचे जे कष्ट करतात या सगळ्यांची सांगड होऊन हा खेळाडू घडत असतो. आणि हा खेळाडू फक्त त्यांचा वैयक्तिक नाही तर हा भारतासाठी खेळत असतो. खेळतो. आणि ज्यावेळेस ही लोक ज्यावेळेस भारत देशाचा ध्वज घेऊन भारताच्या बाहेर ज्यावेळेस त्यांच्यामुळे भारत देशाचा ध्वज फडकतो, 52 सेकंद राष्ट्रगीत वाजतं, खरंच त्या वेळेसाठी आपल्याला खेळावं लागतं. आणि हे खेळाडू जे आता आज आपल्या प्रेममध्ये उभे आहेत सगळे खेळाडू त्या भारत देशासाठी खेळलेले आहेत, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि अजूनही खेळणार आहे. त्यामुळं वैयक्तिक माझं एकट्याच यात कोणताही वाटा नाही, हे सगळ्यांची साथ आहे आणि अजूनही खूप काही करायचं. तुमच्या सर्वांसाठी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन आहे. अगदी. माझं नाव प्रथमेश फुगे, मी पिंपरी चिंचवडचा आहे. मी 2022मध्ये एशिया कप खेळलो होतो, त्यामध्ये मला 3 गोल्ड मेडल आहेत. त्यानंतर मागच्या वर्षी एशियन चॅम्पियनशिप झाली, त्यामध्ये ब्रॉन्झ मेडल आहे. आणि आता येत्या वर्ल्ड कप स्टेज 1 आणि स्टेज 2साठी मला सिलेक्शन झालेलं आहे. मी मधुरा धामणगावकर, मी अमरावतीची आहे. मी 2019ला युथ वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2022ला वर्ल्ड कपला इंडियाला रिप्रेझेंट केलं. नमस्कार, मी अदिती गोपीचंद स्वामी, मी साताऱ्याचीच आहे. आणि याच्या आधी मला युथ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 2 गोल्ड मेडल आहेत. त्याच्यानंतर जे वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा मला 2 गोल्ड मेडल मिळाले. आणि त्याच्यानंतर जे नुकतेच एशियन गेम्स झाले त्याच्यामध्ये मला 1 गोल्ड मेडल आणि 1 ब्रॉन्झ मेडल आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या एशियन चॅम्पियनशिप झाला बँकॉक येथे, तिथे मला 2 सुवर्णपदके आहेत. आणि याच वर्षी मला भारत सरकारतर्फे अर्जुन अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला. मस्तच, खूप छान. सर तुम्हाला आधी कधी कोणते पुरस्कार मिळालेले का? नमस्कार, मी प्रवीण पर्वती सावंत, राहणार लिंब, सातारा शहरातीलच एक गाव आहे. सातारा तालुक्यातील एक सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचं गाव. सध्या सातारा पोलीस दलामध्ये सर्व्हिस करतो. भारताच्या ती खेळाडू घडवणे हाच एक मानस आहे. त्यातच आता हे जे प्रेममध्ये मुलं आहेत त्यामध्ये कुठंतरी आपण भारतासाठी काहीतरी करतोय त्याचं एक प्राऊड फील आहे. त्यासोबत सातारा ज्यावेळेस काम चालू केले तर सातारा जिल्ह्याचा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जो पालकमंत्रीच्या हस्ते दिला जातो तो पुरस्कार आहे. आणि अजूनही असंख्य असे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवायचे आहेत. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मी मधुरा धामणगावकर, अमरावतीची आहे. मी आत्ता सरांना जानेवारीपासून जॉईन झालेली आहे. म्हणजे काय होतं, माझ्यामध्ये करिअरमध्ये थोडासा मोठं कुठेतरी डाऊन झाला होता, पण सरांकडे आल्यापासून एक मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन हे मला खूप मिळालं आहे. आणि रिसेंटली माझ्या जे कॉम्पिटिशन्स झालेले आहेत त्याच्यात माझा खूप चांगला आधीपेक्षा खूप चांगला परफॉर्मन्स आलेला आहे. तर ते सगळं सरांमुळे आणि सरांची जिद्द, चिकाटी आणि कंटिन्यू जो ग्राउंडवरचं प्रेझेन्स आहे त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल झालेलं आहे.
हा पूर्ण मेकॅनिकल असतो आणि हा ऑलिम्पिकमध्ये नाही आहे. तो जो दुसरा बो आहे तो ऑलिम्पिकमध्ये आहे. हे 2 वेगळे प्रकार आहेत. हा कंपाऊंड बो आहे आणि हा रिकर्व बो. हे दोन्ही बाहेरच्या कंट्रीमधून इम्पोर्ट होतात आणि दोन्हीची किंमत 3-3.5 लाखापर्यंत जाते. फक्त फरक एवढाच आहे की हा जो आहे तो पूर्ण मेकॅनिकल आहे, त्याच्यामुळे हा फक्त ऑलिम्पिकमध्ये नाही, बाकी ऑलिम्पिक सोडून सगळ्या स्पर्धांमध्ये आहे. आणि हा जो प्रकार आहे याला रिकर्व प्रकार म्हणतात. हा ऑलिम्पिकमध्ये देखील खेळला जातो. दृष्टी अड्डा किती वय? 7 जमते काय करतं येतं? काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? हो. आणि कोण शिकवतो तुला? बाबा. बाबांचं नाव काय? मस्त. घरून दाखवू बरं. एवढंसं बघा आमची नवीन भारत कसा तयार होते बघितलं ना. जसं आदितीने काम केले तसं आता ही पुढची दिसते आदिती. म्हणजे यशाचे शिकले पादत्रास करताना प्रत्येक पायरीवर कोण ना कोण आपल्याला भेटत जातं आणि सगळ्यांच्या साथीने आपण तिथपर्यंत पोहोचायला जातो. अशी सगळ्यांच्या साथ कोणाकोणाची तुम्हाला मिळत गेली आदितीला? आदितीच्या या यशामध्ये आम्ही दोघं म्हणजे आदितीची आई आणि मी आम्ही दोघंही नोकरदार आहे खरं तर. आणि आम्हाला आमच्या दोघांच्याही नोकऱ्या सांभाळून तिला तिचं जे प्रशिक्षण असतं त्या ठिकाणी आम्ही तिला आणून सोडत होतो नेत होतो. त्यामध्ये तिची जी आई आहे शैला स्वामी या ग्रामसेविका आहेत आणि त्या त्यांचा कामाचा व्याप सांभाळून आदितीसाठी दररोज जेवण तयार करून दोन वेळचा डबा तयार करून देणं किंवा तिची जी काय असेल जी काळजी ती घेणं त्या पूर्ण करत होत्या. त्याचबरोबर आदितीचे प्रशिक्षक प्रवीण सावंत सर, सहाय्यक प्रशिक्षक श्री नावरे सर, दृष्टी आर्चरी अकॅडमीचे अध्यक्ष सुजित शेळके सर, त्याचबरोबर सचिव सायली सावंत मॅडम आणि दृष्टी आर्चरी अकॅडमीचे सर्व परिवार जो खेळाडू आहेत, त्याचबरोबर खेळाडूंचे पालक आहेत, पदाधिकारी आहेत, या सर्वांचं सहकार्य तिच्या पाठीमाग आहे. त्याचबरोबर एलबीएस कॉलेजचे प्राचार्य सेजवळ सर, तसेच पूर्ण एलबीएस कॉलेजचा स्टाफ आणि क्रीडाधिकारी कार्यालय या सर्वांचं सहकार्य आदितीला लाभत आलेलं आहे आणि त्यामुळेच आदिती आत्तापर्यंत हा जो प्रवास आहे ते पूर्ण करू शकलेले आहे. छान वाटलं सगळं आदितीचा प्रवास म्हणून की खरंच अभिमानास्पद आहे. म्हणजे एक नारी सबपे भारी असं झालंय आदितीचं की हम किसी से कम नाही असं आदितीने दाखवून दिलंय आणि खूप छान वाटलं. सर तुम्ही वेळात वेळ काढला आदितीच्या सरांनी सगळ्यांचं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद, आभारी आहे. आदितीचा भाऊ कसं वाटतं? आदितीबद्दल काय सांगू? प्रॅक्टिस करताना एकदम फोकस तिच्याकडून पण मला काय गोष्टी शिकायला. काय होते हा कसं खेळतो? छान खेळतो. त्यांनी खूप म्हणजे आता वर्षच झालं त्यानं केलं आणि त्यांनी खूप चांगली प्रोग्रेस केली आणि मी पण त्याला म्हणजे भविष्यात माझ्यासोबत खेळताना बघू इच्छिते. मस्त. प्रॅक्टिस आत्तापासून सुरू करायची हो की नाही? आदितीसारखं आपण पण साताऱ्याचं नाव साताऱ्याचं नाही देशाचं नाव आपल्या मोठं करायचं हो की नाही? हे सगळे यांची मुलं इथे सरांकडे आहेत. मुली आणि मला इतकं विशेष वाटलं की तिघांचीही मुली आहेत तिथे सरांकडे शिक्षणासाठी आहेत. म्हणजे हे आश्चर्य का वाटलं? मुलींना शिकवावं असं का वाटलं? आजकालची जनरेशन पाहता आणि कॉम्पिटिशन पाहता मुलींनाही मुलांच्या बरोबर शिकवणं गरजेचं आहे खूप. त्याप्रमाणे आपण मुलांना शिकण्यासाठी बाहेर पाठवतो, त्यासाठी मुलींसाठीही थोडं स्पोर्ट्ससाठी हे दिलं तर मुलीही थोडं शिकण्यासाठी प्रेरणा मिळते. सरांचे रिझल्ट खूप छान आहे. सरांचे
आमची अकॅडमी सध्या टॉपला आहे, म्हणून मी उस्मानाबादवरून स्पेशल मुलीसाठी इथं शिफ्ट झाले. सरांचे सर पण करमाळाचे सर. मी कुमार पाटील, करमाळा, जिल्हा सोलापूर. इथून माझ्या मुलीला मी इथं सोडलेलं आहे. मागच्या 6 महिन्यापासून माझी मुलगी सराव करते. सरांच्याकडे येण्या अगोदर ती सलग 3 वेळा नॅशनल गेम्सला सिलेक्ट झालेली होती आणि सरांची त्याच वेळेस भेट झाली. त्यावेळी सरांनीच तिथं सिलेक्शन केली की मग तुला माझ्या अकॅडमी यावं लागेल म्हणून, आणि तेव्हापासून मग तिला इथं सोडलेलं आहे. आणि खरं पाहता इथं यायची माझी इच्छा होती तिला टाकायची, कारण असं की त्यांच्या हातून आज जर 5वा प्लेयर जर इंटरनॅशनलसाठी सिलेक्शन होत असेल, सलग 3ऱ्या वर्षी तो टीम इंडियासाठी प्लेयर सिलेक्शन होत आहे, आणि मग आपल्या मुलीनं का टीम इंडियामध्ये आपलं योगदान देऊ नये किंवा भारतासाठी आपलं योगदान का देऊ नये याची खातर खरं तर मी ही अकॅडमी जॉईन केलेली आहे.